प्राप्त झाला माणूस म्हणतो काय भाग्यवान आहे, काय नशिबात काय 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 करतो नाही का लक्ष देत नाही. महाराज म्हणतात तुम्ही जरा भाग्य समजतो, संत त्याला भाग्य मानायला तयार नाही. भाग्य काही धन पुत्र जारा आणि निकट वास भरा. संत पाहिजे धन मिळणं भाग्य नाही, पत्नी प्राप्त होणं भाग्य नाही, मुलगा प्राप्त होणं भाग्य नाही. त्यांच्यापासून तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण सुख या जगाच्या पट्टीवर फक्त दोनच ठिकाणी, देवाजवळ सुख आहे, दोन संताजवळ सुख आहे. विठ्ठला कृष्ण भगवान परमात्मा सारखा जगाच्या अरे देव आणि संत ओळखता. कबीर महाराज म्हणतात जो बैठे सुखिया नाही राजा दुखिया प्रजा दुख. तुमचा आमचा बरोबर जावा. काही लोकांना वाटतं बरं महाराज तुले सुखी तुम्हाला वाटतं का नाही? बरं संजय महाराज चांगला माणूस आहे, सुखी असेल. आम्हाला वाटतं संत तुले चांगले, संत सारखा राजा माणूस कोणीच नाही. पण संतांच्या पाठीमागे काय वाटतंय आम्हाला माहिती आहे का? कारण प्रत्येकाला आपापल्या दुःख जे त्याला माहित असतं. महाराज लोकांचा धोरण नाही, हे सुखी ते सुखी. मी सांगत असतो दृष्टांत. एका गावामध्ये दोन वाडे होते समोरासमोर. इकडून एक मोठा वाडा होता, इकडून एक मोठा वाडा होता. आणि त्या एका वाड्यामध्ये सारखे नवरा बायको असायचे, सारखे असायचे. आणि एका वाड्यामध्ये सारखे भांडण व्हायचे. आणि ज्या वाड्यात भांडण होतात ना ते असणारे पती पत्नी एकमेकांना म्हणजे बघा ना आपल्या दोघांचे सारखे भांडण होते. त्या समोरचे कापण नानात ना सारखे हसत होते. हे दादा वहिनी काकून नानाकडे गेले. जे भांडण करत होते दादा वहिनी होते आणि जे हसत होते ते काकून दादा होते. दादा वहिनी काकून नानाकडे गेले म्हणजे काकून तुमचं वेळ चांगला होईल, तुमच्या घरामध्ये सारखं हसत होत, तुमच्या भांडण भिन्न होत नाहीत का? दादा नाना काकून म्हणले आमचं भांडण होत नाही, तुम्हाला कोण म्हणलं? मग तुमचं भांडण होतं म्हणून तुम्ही हसतात का? तसं काहीच नाही. म्हणजे तिने जर असताना मला फुकणी फेकून मारली, तिने जर मला फुकणी फेकून मारली आणि ती फुकणी लागली ती हसती, आणि ती जर फुकणी रोखली मी हसतो. म्हणजे आमची भांडणं होतात. दुःखी महाराज दुःखी नाही असा माणूस नाही. मग या दुःखी जीवांना स्वतंत्र जाण्याकरता चिरकाल सुख मिळण्याकरता तत्व 5 तत्वाचं गरज. शरीर सुख मिळण्याकरता 5च तत्व लागतात बाबा ऐका. आणि चिरकाल सुख मिळण्याकरताही 5च तत्व लागतात. काही लोकांनी प्रश्न केला धन्यवाद महाराज आम्हाला क्षणिक सुख पाहिजे, चिरकाल सुख तुम्ही मागितलं. कारण काही काही लोक मेल्यानंतर स्वर्ग मानितच नाही. मरणाते मुक्ती पाखंडाची, भोजनाते भक्ती, मरणाते मुक्ती पाखंडाची. हे आधम लोकांचं सांगितलं आहे. चला चिंतन लक्ष देऊन आहे. मेल्यानंतर कोणी मोक्ष स्वर्ग बघितलेला. आम्हाला क्षणिक सुख पाहिजे, चिरकाल सुखाची अजिबात गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराया सागर केला म्हणतात दादा जर तुला क्षणिक जरी सुख पाहिजे असेल तर 5 तत्व तुला तुझ्या जीवनामध्ये अवलंबन करावं लागतं. ज्या वेळेस तुझ्या जीवनामध्ये 5 तत्व प्राप्त होते तुला क्षणिक सुख मिळत पण चिरकाल सुख मिळणार नाही. माझं मत क्षणिक सुख पण लवकर मिळू शकत नाही. काय काय असं पुढे सांगा, पुढे सांगा. विठ्ठला